कामगार औरंगाबाद ज़िले के मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन के कामगार विंग के ज़िला सदर आली जनाब काका साहेब काकड़े वो यहाँ पर आए और अपनी बात रखें। या ठिकाणी सर्वात प्रथम महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहूजी महाराज, अहिल्याबाई होळकर, अण्णाभाऊ साठे, डॉक्टर अब्दुल कलाम यांना त्रिवार वंदन करतो आणि माझे या ठिकाणी दोन शब्द बोलतो। या ठिकाणी एका व्यक्तीने एक असा फलक असा लावला आणि त्या फलकावरती होते कटेंगे नहीं तो बटेंगे नहीं। तर मला हे सांगायचं आहे, जर ते म्हणू शकतात हम कटेंगे नहीं तो बटेंगे नहीं, मग आमच्यामध्ये कोणती कमतरता आहे का? आमच्यामध्ये कोणती कमतरता? जर या ठिकाणी नरेंद्र मोदी सारखा माणूस, अमित शाह सारखा माणूस, आणि आताच आमच्या अब्दुल रहमान साहेबांनी सांगितलं नारायण राणेंचा मुलगा नितेश राणे तो म्हणला मस्जिद मध्ये घुसून मारू। अरे बेटे तू येत सही, सर्वात पहिला हा काकासाहेब काकडे तुझा मुकाबला करेल, तुला पायाखाली चुरून काढील, तरच ही बाबासाहेबांची औलाद आहे। सगळ्याच्या नादी लाग, दलित मुस्लिमांच्या नादी नको लागू, तुझ्या घरात घुसून मारायची हिंमत ठेवतो। ज्या पद्धतीने तू वाकडं बघशील तुझे डोळे सुद्धा काढायचं काम करू। या ठिकाणी अनेक ठिकाणी आमच्या मुस्लिम बांधवांच्या भावना दुखावल्या जातात, दलितावरती अनेक ठिकाणी अत्याचार केले जातात, पूर्णतः सहन करायचं। आज या ठिकाणी खासदार इम्तियाज अली साहेबांना पाडण्याचं काम या ठिकाणी अनेक महाराजांनी केलं। मग या ठिकाणी मौलाना साहेबांना माझी अशी विनंती आहे, माझ्या तमाम भिक्षू बांधवांना अशी विनंती आहे, आपणही एक वेळेस आता औरंगाबादचा इतिहास चेंज करून दाखवू। या वेळेस निळा आणि हिरवा या ठिकाणी दाखवू, या ठिकाणी फडकून दाखवू, आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही या ठिकाणी जलील साहेब असेल व नासिर सिद्दीकी साहेब असेल यांना भरभरून मतदान देऊ आणि या ठिकाणी त्यांना संसदेमध्ये आपण या ठिकाणी पाठवण्याचं काम करू। म्हणून तुम्हाला सांगतो, आपल्या बाबतीत 15 लोक उभा केले, पण एक ध्यानात ठेवा, आपला एक मत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या टायमाला एक मताचा अधिकार तो अंबानीला दिलेला आहे, तोच मताचा अधिकार तो तुम्हाला आम्हाला सगळ्याला दिलेला आहे। म्हणून हे मत विकू नका आणि मताचा अधिकार काय आहे ते मतपेटीमधून दाखवून आपल्या भरभरून आपल्या सर्व उमेदवारांना आशीर्वाद देऊन आपण त्या ठिकाणी हे करा। म्हणून मी जाता जाता एक सांगाल का, येणाऱ्या काळामध्ये अत्यंत वैराची काळ आहे। तुम्ही बघितलं असेल येणाऱ्या काळामध्ये आपल्यावर अनेक संकट येऊन गेले खासदारकी इलेक्शन झाल्याच्या नंतर। जर तुम्हाला आज हा दुसरा चान्स भेटलेला आहे, हा चान्स जर तुम्ही गमावला तर याच्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा चान्स भेटणार नाही। म्हणून आपली आवाज जर संसदेमध्ये पाठवायची असेल, याच्यामध्ये पाठवायची असेल तर आपल्याला या ठिकाणी खासदार इम्तियाज अली साहेब असेल आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी आपल्या ज्या जागा उभा केल्या त्या ठिकाणी सर्वांना आपला भरभरून आशीर्वाद द्या। बस एवढं बोलवतो। जय हिंद, जय भारत, जय बुद्ध।